लगता था कि भाई हिंदू और मुसलमान करके अपनी राजनीति की रोटियां सेक ले करके, अब हिंदू और मुसलमानों के साथ आपने मराठा और ओबीसी को भी लगा दिए है। फिर मराठा और ओबीसी के साथ है तो आपने तो धनगरों को भी खड़ा कर दिए है कि आप इनसे लड़ लो, ओबीसी को ये कर दिए है कि आप इनसे लड़ लो, बंजाराओं से लड़ लो, आदिवासियों से लड़ लो करके। तो ये जो है ये देश के लिए बहुत घातक है, हम समजते हैं। तर हे वाटलं की मी आज कोणाच्या धर्तीवर आलेलो आहे, मी छत्रपती शाहू महाराजांचा। आणि हे जे लोक जे माझ्या मित्रांनी सांगितलेले तुम्ही सांगितलं त्याच्या बाबतीत काय बोला म्हणजे चिल्लर काय बोला मी हा पुन्हा बोलतो, ते फालतू लोक जे आहे ना, हे फालतू लोकांनी कृपा करून छत्रपती शाहू महाराज कोण होते आपण वाचलं नसेल तर माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचलेलं आहे छत्रपती शाहू महाराज कोण होते। त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे। त्यांची शिकवणी काय होती, त्यांनी काय कार्य केले होते आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात तर किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आपण विचार करू। इसीलिए आपने ये सवाल किए हैं। अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते। संविधान की धज्जियां उड़ाने का काम अगर कोई कर रहा है तो इस वक्त हुकूमत चाहे वो महाराष्ट्र की हो या केंद्र के अंदर हो, ये इनका संविधान से कोई लेना देना नहीं है। ये सिर्फ जाति जाति समाज समाज के बीच में दरारें दीवारें पैदा करके अपनी राजनीतिक रोटियां सेकने का काम कर रहे हैं। खूप अंग्रेजीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जेव्हा लोक आपल्या राईट्स मागायला जातात ना तर त्यांना आपण देऊ शकत नाही ना, आणि जेव्हा आपण त्यांना त्यांचे राईट्स देऊ शकत नाही ना तर आपण त्यांना काय परोसतो, धर्म परोसतो, द्वेष परोसतो आपण, धर्माचा द्वेष पसरण्याचा काम आपण करत आहे। हे कुणाच्यामुळे झालेलं आहे या देशामध्ये आपल्यालाही माहित असेल, आपणही हे सेलिब्रेट केलं असेल की आज जेव्हा नवरात्रीमध्ये अशा प्रकारची बातम्या तयार होतो आणि ते टेलिव्हिजनच्या मेन हेडलाईन मध्ये येतं की दांडियामध्ये एका समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे। आम्ही पण जायचं, आमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवशी आम्ही पण जायचं, आम्ही खेळायचं, कधीही आम्हाला वाटलं नाही होतं की म्हणजे याच्यामध्ये काही धर्माचा संबंध आहे। सगळ्या लोकांनी केलेले आहे आमच्या कॉलेजमध्ये। पण असं का झालेलं आहे की मागच्या 10-15 वर्षामध्ये अशा प्रकारचे नाही फेस्टिवल्स म्हणजे त्या फेस्टिवल म्हणजे त्यांचंच आहे, आपलं काही देणं घेणं नाही आहे। तर हे जे सगळं चाललेलं आहे हे काही जाणून बुजून, कारण त्यांना माहित आहे की एका समाजाच्या विरोधात आपण भयाची एक अशी सिच्युएशन तयार केली तर आपलं काम सोपं होणार। तर आज अशाच प्रकारचा उद्योग सुरू आहे की एका समाजाच्या विरोधात इतकं लोकांमध्ये हे विष पसरण्यात आलेला आहे की युवा पिढी ही त्याचा बळी पडत आहे। आणि दुर्दैवाने जे शिक्षित लोक आहेत, जे एक लोक आहेत, तुम्ही ते नितेश राणेचं कधी ऐकलं का नाही की मग तुम्हाला पाठवून काय 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 ते बोलतात, म्हणजे त्यांच्यासाठी काही कायदे कानून काही नाही आहे, पुरावे आहे, इतके पुरावे की आज सिरसाट आणि भुमरे हर्सुल जेलमध्ये बसायला पाहिजे होते प्रामाणिकपणे। की एका 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक खासदार आणि त्याचा आमदार पुत्र जे आहे ना, 500 कोटी रुपयाची जागा जी आहे ना, एका साध्या बॉन्ड पेपरवर तुम्ही ते डॉक्युमेंट्स बघितलं ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे इतका अंदाजून कारभार कसा होऊ शकतो। शिरसाटांच्या साहेबांच्या बाबतीत मी काय 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 माझ्याकडे आहे, मी स्वतः सीबीआय कडे गेलो होतो आणि सीबीआयचे ऑफिसरनी मला ते सगळं बघून विचारलं होतं कि सर ये ऐसा कैसा पॉसिबल है सर। मैं बोला सर पॉसिबल होता है सर, सगळं पॉसिबल आहे का। आणि मी त्यांना समजावून सांगितलं सर याची 2 कारणं होऊ शकतात, एक आदमी बेवकूफ राहणं तो ऐसी हरकतें करवाता है, और दूसरा मी काहीही करू माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही। तर बोला सर वो सेकंड वाली कैटेगरी इसके ऊपर फिट होती है। एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, तर मी निर्णय घेत नाही आहे। आणि जेव्हा आज मी बघतो की एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट 2 शहर खरीदणार आहे, 2 शहर खरीदणार आहे, अशा प्रकारचं ते त्याच्यामध्ये किती तथ्य आहे मला माहित नाही आहे,
पण किती 1000 एकरचे जागा एक उद्योगपती त्यांचे जवळचे जे आहे ते खरीदणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर दुसऱ्या साईडला शेतकऱ्यांचा काय हाल आहे? बाकीचे मुद्दे शाम के जलसे राहुल गांधींनी प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे. दुसऱ्या पक्षांनाही असा प्रश्न विचारलं. ठीक आहे, या देशामध्ये दररोज कुठे ना कुठे काहीतरी आपण कोणता ना कोणता धर्माचा आपण सण साजरा करतो. या देशाची एक वैशिष्ट्य आहे. ते आज सिग्निफिकंटली आपण एका दिवसामध्ये हे होत आहे. मला असं वाटत नाही की त्याचा हे आहे काही याचा परिणाम होणार आहे. आणि पोलिसांना असं वाटलं असतं की आम्ही हे सांभाळू शकत नाही,